नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा धक्कादायक पोलीस तपासाचा आढावा घेणार आहोत जो ऐकूनच अंगावर काटा येतो. धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात घडलेल्या एका दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. आज आपण या घटनेच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. पुराव्यांच्या आधारे एका भोंदू बाबाचा खरा चेहरा कसा समोर आला हे आपण आज क्रमाने समजून घेऊया. सुरुवात होते ती एका अगदी नेहमीसारख्या शांत शनिवारच्या सकाळी. धुळ्याच्या साक्री तालुक्यातला तो उभरांडी रस्ता, सगळं कसं शांत होतं. पण अचानक एका भयानक घटनेनं ही शांतता पारभंग पावली. एका सर्वसामान्य दिवशी असं काहीतरी अजब आणि भीषण दृश्य समोर येईल याचा कोणीच विचार केला नव्हता. आणि हे दृश्य इतकं विचित्र होतं की पाहणाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. तर आपला पहिला टप्पा रहस्यमय मृत्यू. निजामपूर पोलिसांचं पथक जेव्हा घटनास्थळी पोहोचलं ना, तेव्हा त्यांच्यासमोर एक अत्यंत संशयास्पद दृश्य होतं. मृत व्यक्तीचं नाव होतं जयश्री रजनीकांत काकुस्ते, वय अवघ 25 वर्ष. कासारे येथील एका फायनान्स कंपनीत ती कलेक्शनचं काम करायची. भडगाव जवळच्या टेंबे फाट्यावर तिचा मृतदेह आढळला. पण यातली सर्वात विचित्र गोष्ट माहितीये काय? तिचीच ॲक्सेस 125 स्कूटर, जिचा नंबर होता MH18CF 8151, ती अक्षरशः तिच्या अंगावर टाकलेली होती. तिचं तोंड एका रुमालाने घट्ट बांधलं होतं. तपासात समजलं की तिचं तिच्या पतीशी शुक्रवारी रात्री शेवटचं बोलणं झालं होतं. पण एक गोष्ट पोलिसांना चांगलीच खटकली. जयश्रीची पर्स आणि तिचा मोबाईल तिथेच अगदी सुरक्षित होते. त्यांना कोणीही हात लावला नव्हता. आता इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. विचार करा, अशा निर्जन रस्त्यावर एखादी हत्या होते तेव्हा साहजिकच डोक्यात पहिला विचार येतो तो लूटमारीचा. पण इथे तर पैसे, मोबाईल सगळं काही तसंच पडून होता. मग जर हा लुटीचा प्रकार नव्हता तर या हत्येमागचा खरा उद्देश होता तरी काय? कोणीतरी अतिशय जाणीवपूर्वक आणि प्लॅनिंग करून हे कृत्य केलं होतं हे तर अगदी स्पष्ट दिसत होतं. पुढे जाऊया. दुसरा भाग, तपासाची दिशा आणि पुरावे. पोलिसांनी जराही वेळ न दवडता अतिशय वेगाने तपास सुरू केला. सर्वात आधी त्यांनी मृत महिलेची ओळख पटवली. मग पूर्ण घटनास्थळ सील करून त्याचं अगदी बारकाईने विश्लेषण सुरू झालं. आजकाल तुम्हाला माहितीच आहे, डिजिटल पुरावे किती महत्त्वाचे असतात. त्यामुळे तातडीने मोबाईल लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड्स तपासले गेले. शिवाय आरोपी कोणत्या दिशेने पळाला असावा हे शोधण्यासाठी लगेच श्वान पथकाला म्हणजेच डॉग स्क्वॉडला पाचारण करण्यात आलं. अवघ्या काही तासात या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी ही पद्धतशीर कारवाई खरंच अत्यंत महत्त्वाची ठरली. आता तपासातले हे 3 भक्कम पुरावे बघा. जयश्रीचं तोंड ज्या रुमालानं बांधलं होतं ना, तो रुमाल एक अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरला. त्याचवेळी मोबाईल लोकेशन डेटामुळं गुन्ह्याच्या वेळी तिथे आणखी कोण होतं हे स्पष्ट झालं. आणि त्यासोबतच तिथे सापडलेल्या 4 चाकी वाहनाच्या टायरच्या खुणा, तिथे नक्कीच एखादी 4 चाकी आली होती हे त्यातून सिद्ध होत होतं. पण मंडळी, तो रुमालच मारेकऱ्यापर्यंत थेट पोहोचवणारा सर्वात मोठा धागा ठरला. आणि इथूनच सुरू होतो तिसरा टप्पा, भोंदू बाबाच्या अटकेचा थरार. तो संशयित दुसरा तिसरा कोणी नसून जैताणे गावातला योगेश उर्फ भैया बापू खैरनार होता. आता या माणसाची 2 वेगळी रूपं होती. एका बाजूला तो स्वतःला एक आदरणीय महाराज म्हणवून घ्यायचा. उभरांडी रस्त्यावर त्याचा स्वतःचा एक आश्रम म्हणजे मठ होता. तो घोड्या पाहून लोकांचं भविष्य सांगायचा. अनेक लोक अंधश्रद्धेपोटी त्याच्याकडे जायचे. पण दुसऱ्या बाजूला तोच या भयानक हत्येचा मुख्य संशयित निघाला. मोबाईल लोकेशनमुळे त्या रात्रीची त्याची उपस्थिती सिद्ध झाली. आणि तो सर्वात मोठा पुरावा, जयश्रीच्या तोंडावर बांधलेला तो रुमाल चक्क याच बाबाचा होता. ज्याच्यावर लोकांचा आंधळा विश्वास होता तोच एक क्रूर मारेकरी निघाला. पोलिसांनी जेव्हा त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली तेव्हा त्याने एक धक्कादायक कबुली दिली. पण खरं सांगू, ही कबुली म्हणजे निव्वळ दिशाभूल आणि खोटेपणाचा सापळा होता. त्याने पोलिसांना काय सांगितलं माहितीये? तो म्हणाला, जयश्रीवर एका माणसाने हल्ला केला होता. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात त्या तरुणाचा मृत्यू झाला म्हणून मी त्याला पुरलं. बापरे, या एकाच जबाबात त्याने एका पूर्णपणे अज्ञात अशा दुसऱ्या व्यक्तीचा उल्लेख केला ज्याबद्दल पोलिसांना अजिबात कल्पनाच नव्हती. आणि यातूनच उघड होतो आपला चौथा भाग, दुसऱ्या मृत्यूचा उलगडा. या भोंदू बाबाने दिलेल्या माहितीवरून पोलीस पथक उभरंडी शिवारातील एका निर्जन वन परिसरात पोहोचलं. तिथे एक गौशाळा आणि मठाजवळची एक टेकडी होती. अगदी निर्मनुष्य जागा. या शांत टेकडीवर जेव्हा पोलिसांनी खोदकाम सुरू केलं ना, तेव्हा त्या बाबाच्या खोट्या कथेमागचं अतिशय भयंकर सत्य बाहेर आलं. तिथे त्यांना जमिनीत पुरलेला आणखी एक मृतदेह सापडला. हा मृतदेह होता अक्षय सोनवणेचा. अक्षय अवघ्या 28 वर्षांचा होता आणि भाळणे गावात राहायचा. तपासात हे अगदी स्पष्ट झालं की त्याचा मृत्यू डोक्यावर लोखंडी रॉडने झालेल्या गंभीर आघातामुळे झाला होता.
या दुसऱ्या मृतदेहाने योगेशची ती अनोळखी हल्लेखोराची खोटी कहाणी पूर्णपणे मोडून काढली आणि या दुहेरी हत्याकांडाचं खरं आणि भयानक रूप जगासमोर आलं. आता आपण 5व्या टप्प्याकडे वळूया. घटनाक्रम. नक्की काय घडलं त्या रात्री? आता या संपूर्ण घटनाक्रमावर आपण नीट नजर टाकूया. बघा कसं घडलं हे सगळं. शुक्रवारची ती रात्र. जयश्री आणि अक्षय एका हवन विधीसाठी योगेशच्या मठात गेले होते. तिथे अचानक या तिघांमध्ये काहीतरी कारणावरून कडाक्याचं भांडण झालं. रागाच्या भरात योगेशने तिथेच पडलेला एक लोखंडी रॉड उचलला आणि थेट अक्षयच्या डोक्यात घातला. अक्षयचा तिथे जागीच मृत्यू झाला. मग हे सगळं लपवण्यासाठी त्याने काय केलं? त्याने जयश्रीला तिच्याच स्कूटरवर जबरदस्तीने बसवलं. रस्त्यात एका निर्जन ठिकाणी नेऊन त्याने तिचीही निर्घृण हत्या केली. अपघाताचा किंवा लुटीचा बनाव वाटावा म्हणून तिचं तोंड स्वतःच्या रुमालाने बांधून तिच्याच अंगावर तिची स्कूटर फेकून दिली. आणि एवढं सगळं करून हा थंड डोक्याने मठात परत आला आणि त्याने अक्षयचा मृतदेह उचलून टेकडीवर नेऊन पुरून टाकला. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. ही कोणतीही साधारण घटना नव्हती. एका भोंदू बाबाने स्वतःचं पितळ उघडं पडू नये म्हणून अतिशय थंड डोक्याने आणि क्रूरपणे 2 निष्पाप लोकांचा जीव घेतला. पहिल्या मृतदेहाची अशी मांडणी करून पोलिसांची दिशाभूल करणं आणि दुसऱ्या मृतदेहाला जमिनीत गाडणं हे त्याचं अत्यंत भयानक आणि गुन्हेगारी स्वरूपाचं षड्यंत्र होतं. त्याला वाटलं तो पोलिसांपेक्षा जास्त हुशार आहे. ही संपूर्ण घटना एक अत्यंत विदारक सत्य समोर आणते. जेव्हा समाजातले लोक अशा स्वयंघोषित भोंदू बाबांवर आंधळेपणाने विश्वास ठेवतात ना, तेव्हा त्याचे परिणाम किती जीवघेणे असू शकतात हे आपण पाहिलं. भविष्य जाणून घेण्याच्या आशेने गेलेल्या 2 तरुणांना आपले प्राण गमवावे लागले. या विश्लेषणातून एक अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होतो. अंधश्रद्धेच्या नावाखाली असे अजून किती गुन्हे समाजाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात लपलेले असतील जे उघडकीस यायचे बाकी आहेत? याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया.